Hello student, let us move towards the next topic of chapter 2, that is bipolar junction transistor, and the topic name is output characteristics of transistor. So let us start the functioning of output characteristics of transistor. Hello student, let us move towards the next topic of chapter 2, that is what characteristics of transistor. What do you mean by characteristics? Characteristics of any semiconductor devices can be studied by applying voltage. When we applied the voltage, current flows through the semiconductor device. Then the relation between the voltage and current plotting on axis on a graph is known as a characteristics of transistor. So voltage is plotted on y-axis and current is plotted on x-axis. Voltage is plotted on x-axis and current is plotted on y-axis, and the relation between voltage and current is known as characteristics of that semiconductor device. Okay, so this is a transistor. I told you there are three terminals to the transistor. The arrow terminal is known as emitter, middle one is base, and the last one is what? Collector. So here we can study the output characteristics like this. काय करायचं, हा जो ट्रान्झिस्टर आहे, ट्रान्झिस्टरचे दोन पार्ट्स इथे फिगरमध्ये बघा. सेंट्रलला ट्रान्झिस्टर आहे. ट्रान्झिस्टरचा इकडचा पार्ट म्हणजे इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स आणि हा इकडचा पार्ट म्हणजे आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. काय केलेलं आहे आपण जर केअरफुली पाहिलं तर बेस आणि इमिटर याच्यामध्ये व्होल्टेज टाकले VBE. बेस कनेक्ट केला आहे पॉझिटिव्ह टर्मिनलला. कुठला ट्रान्झिस्टर आहे? NPN, कारण आउटवर्ड ॲरो आहे. बेस लावला आहे पॉझिटिव्हला आणि निगेटिव्ह बॅटरी लावली आपण इमिटरला, म्हणजे फॉरवर्ड बायस केलेला आहे इमिटर डायोड, आणि कलेक्टर डायोड काय केला आपण? रिव्हर्स बायस केला आहे. कसा? तर पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरीचं लावलं आहे कलेक्टरला आणि निगेटिव्ह लावलं आहे आपण इमिटरला. ओके, अशा प्रकारे आपण बायसिंग दिलेलं आहे. काय करायचं मग? आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? इट इज अ रिलेशन बिटवीन द व्होल्टेज VCE अँड IC, ह्या दोघांमधला ग्राफ बघायचा आहे. मग इनिशियली मी काय करेल, ह्या ठिकाणी बघा हे दोन पॉट वापरले. पॉट म्हणजे व्हेरिएबल रेजिस्टर. ओके, इनिशियली मी काय करेल, हा पॉट जो इथून मूव्ह करेल. ओके, हा मूव्ह केला की काय होईल, ह्या ठिकाणी व्होल्टेज वाढेल VBE वाढला की तो वाढलेला VB ह्या व्होल्टमीटरमध्ये आपल्याला दिसेल आणि त्यातनं फ्लो होणारा करंट ह्या मिलीॲमीटरमध्ये दिसेल. आणि जो काय IB आहे, हा जो करंट आहे IB याच्यामध्ये दिसेल. तो IB इथे नोट डाऊन करायचा. फॉर एक्झाम्पल इनिशियली इट इज 0 मायक्रो ॲम्पियर. ओके, नाव सी त्याला काय करायचं मग? हे लीव करायचं. त्याच्यानंतर इकडे यायचं आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सकडे. VCE मूव्ह करायचा. VCE मूव्ह करायचा इथून या पॉटच्या साह्याने. हा VCE वाढवला की वाढलेला VCE इथे दिसेल. तो VCE नोट डाऊन करायचा. 0 1 2 3 लाईक दिस. ओके, आणि जेव्हा VCE तुम्ही वाढवाल तेव्हा कलेक्टर करंट वाढेल. तो वाढलेला कलेक्टर करंट याच्यात दिसेल, तो पण इथे नोट डाऊन करायचा. हा रिडिंगचा पहिला सेट. दुसऱ्या सेटसाठी परत काय करायचं? VBE वाढवायचा. ह्या पॉटने VB वाढला की IB इथे वाढलेला दिसेल. ओके, तो IB सपोज इथे मी 5 मायक्रो ॲम्पियर ठेवला. त्याच्यानंतर परत ते सोडून द्यायचं, इकडे यायचं, VCE वाढवायचा. ह्या पॉटने वाढलेला VCE नोट डाऊन करायचा, IC नोट डाऊन करायचे. असे 3-4 सेट घ्यायचे. ते 3-4 सेट घेऊन झाले की आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करायचं आहे. ओके, मग मी तुम्हाला सांगितलं तसं आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? द रिलेशन बिटवीन द व्होल्टेज अप्लाइड अँड द करंट. मग आता ही आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ते बघा. इनिशियली मी तुम्हाला सांगितलं होतं की IB आपण वाढवतो. हा मायक्रो ॲम्पियरमधला IB मी काय केलेला आहे इथे वाढवला आहे. तर सुरुवातीला IB काय ठेवला? सपोज 5 मायक्रो ॲम्पियर मी ठेवला. IB कमी असतो. ओके, तो कमी ठेवल्यानंतर VCE मी कुठे प्लॉट केला? एक्स ॲक्सिसला, आणि IC कुठे प्लॉट केला? वाय ॲक्सिसला. त्यांच्यातलं रिलेशन प्लॉट केलं तर मला हा पहिला ग्राफ मिळाला. तसंच मी आता IB वाढवला 10 मायक्रो ॲम्पियर. ओके, परत VCE वाढवला, IC नोट डाऊन केला, हा ग्राफ मिळाला. असं आपण एक एक स्टेपने IB वाढवतो आहे आणि आपल्याला आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स एक एक मिळत आहे. ओके, अशा प्रकारे वेगवेगळ्या IBसाठी आपल्याला हे वेगवेगळे काय मिळत आहे? कर्व मिळत आहे.
ओके, याला म्हणतो आपण आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्झिस्टर. नेचर बघा, इनिशियली जसा व्ही सी वाढवतो तसा आय सी वाढत जातो आणि नंतर एका सर्टन व्होल्टेजनंतर तो काय राहतो आहे, करंट कॉन्स्टंट. प्रत्येक ग्राफमध्ये इनिशियली आय सी वाढतो आणि नंतर तो कॉन्स्टंट राहतो. ओके, अशा प्रकारे तुम्हाला हे ग्राफचं नेचर मिळतं. जर तुम्ही केअरफुली पाहिलं तर मी ग्राफचे इथे काय सेक्शन्स केलेत बघा. हे पहिलं सेक्शन, ह्या पहिल्या सेक्शनमध्ये काय आहे, वेन व्ही सी इन्क्रीजेस आय सी इन्क्रीजेस. ओके, सो दिस रिजन इज नोन ॲज सॅच्युरेशन रिजन. ज्याच्यामध्ये व्ही सी वाढला की आय सी वाढतो याला म्हणायचं सॅच्युरेशन रिजन. त्याच्यानंतर हा मधला रिजन ज्याला म्हणायचं ॲक्टिव्ह रिजन. सो वॉट इज ॲक्टिव्ह रिजन, ॲज व्ही सी इन्क्रीजेस, व्ही सी वाढतो आहे पण आय सी काय राहतो आहे, कॉन्स्टंट राहतो आहे, ह्याला म्हणायचं ॲक्टिव्ह रिजन. ओके, इथे बघा ह्या ठिकाणी काय होतं आहे, तर ह्या ठिकाणी तुम्ही व्ही सी वाढवला की आय सी करंटली ॲब्रप्टली इन्क्रीज होऊन जातो. ओके, वाढायला लागतो, याला म्हणायचं ब्रेकडाऊन रिजन. आणि खाली जर पाहिलं तर इथे काहीच नाही, व्ही सी वाढवला तरी करंट काय शून्य आहे, याला म्हणायचं कट ऑफ रिजन. सो अशा प्रकारे हे वेगवेगळे रिजन तुम्हाला आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सवर ट्रान्झिस्टरच्या दिसतील. ओके, सो या ठिकाणी आपलं ट्रान्झिस्टरचं वर्किंग संपलं. उद्याला आपण ॲप्लिकेशन शिकूया. सो लेट अस स्टॉप नाव. थँक्यू.